नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपला आजचा हा टॉपिक काय आहे. बघा, मला माहिती आहे की तुम्ही दर खेपेला माझे सगळे पूजेचे व्हिडिओज बघता किंवा व्रतवैकल्याचे व्हिडिओज किंवा इन्फॉर्मेशन हे मी त्याच्यावरती देते किंवा दाखवते. पण प्लीज आजचा व्हिडिओ बघा. हा ताईंनो तुमच्यासाठीच आहे किंवा दादांनो तुमच्यासाठीच आहे. बघा, काय होतं ना, आम्ही व्हिडिओज टाकतो, मान्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही सेवा करा, ती सेवा करा, आजपासून 2 महिने करा, 3 महिने करा, अशी करा, तशी करा. पण माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी हेच सांगते की पहिली गोष्ट म्हणजे कष्ट, मेहनत, प्रयत्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं. बघा, मला माहिती आहे की प्रत्येकालाच एवढा वेळ नसतो. आता आम्ही हाऊसवाईफ आहे, हा सुद्धा एक वर्किंग जॉब आहे 24/7. कारण आम्हाला सुट्टी नसते, आम्हाला सिक लीव नसते ना, आम्हाला आज ह्याची सुट्टी त्याची सुट्टी नाही. आम्हाला कंटिन्युअस दिवस रात्र आम्हाला चालू हे राहावंच लागतं, कामंही करावीच लागतात. पण जी ताई आणि दादा जे स्वतः हे सगळं करून बाहेर धक्के खाऊन लोकलमध्ये किंवा मेट्रोमध्ये, बसमध्ये जे जाऊन वर्क प्रेशर हँडल करून, जे काम करून घरी येऊन बाकीचं सगळं करता, त्यांना माझं हॅट्स ऑफ आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, ही सुद्धा एक मोठी सेवा आहे की बाहेर जाऊन कष्ट करून, प्रयत्न करून पैसा घरी कमवून आणणं आणि त्याच्यामुळंच आपला संसार चालतो. ह्याच्यासारखी मोठी सेवा काहीच नाही आहे. त्यामुळे असं कधी समजू नका की आम्ही करतो त्यामुळं आम्हाला देव पावतो, अजिबात नाही. बघा, मी एक गोष्ट क्लिअर करते, देव असं कधीच म्हणत नाही की तू इतकी पारायणं केली, की तू इतकं देवदेव केलं, मी तुला तेव्हाच प्रमोशन देणार किंवा तेव्हाच मी तुला पावणार, माझा आशीर्वाद तेव्हाच असणार, नाहीतर मी तुला शाप देईन, असं देव कधीच म्हणत नाही. देवावरती आजपर्यंत कितीही मोठा व्यक्ती असेल, जो कितीही मोठी सेवा करत असेल, तो देवावरती मालकी किंवा हक्क सांगू शकत नाही. देव हा सगळ्यांचा आहे. आपली जी पूर्वकर्म असतात, आपली जी ह्या जन्मातली जी कर्म असतात, जे काय आपण करतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि थोडं प्रॅक्टिकल राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. हा माझा व्ह्यू आहे. कारण बघा, मी जर सकाळ दुपार संध्याकाळ जर देवदेव करत राहिले आणि मी माझ्या नवऱ्याकडे, माझ्या फॅमिलीकडे जर लक्ष दिलं नाही, तर ऑब्व्हियसली घरात भांडणं होणार. त्यामुळं तुम्हीसुद्धा हे बघा, माझे मिस्टर वकील आहेत, ते मंडे टू फ्रायडे त्यांचं कोर्ट केसेस असतात, त्यांची जी काय कामं असतात, ट्रॅव्हलिंग असतं, त्यामुळे मंडे टू फ्रायडे मला थोडासा दुपारी वेळ मिळतो, तेवढ्यात मी माझं सगळं करून अशा रीतीने मंडे टू फ्रायडे मला वेळ मिळतो दुपारचा, तेव्हा मी माझे व्हिडिओज सगळे बनवते. पण तुम्ही जर बघत असाल, मी सॅटर्डे संडे व्हिडिओज टाकत नाही. आत्ता श्रावणमध्ये मी टाकते, कारण श्रावण सोमवारचं जी काय माहिती मी तुम्हाला द्यायची असते तेवढेच. पण जर तुम्ही माझं पूर्वीपासून बघाल, मी सॅटर्डे संडे व्हिडिओज टाकत नाही. कारण सॅटर्डे संडे हा पूर्ण माझ्या फॅमिलीसाठी टाईम असतो. मग आम्ही इथं कर्नाटकामध्ये समजा काही नाटक आली मराठी, तर आम्ही मराठी नाटक बघायला जातो. मराठी मूव्हीज आले तर मराठी मूव्हीज बघतो. काही नवीन कुठं काही टपरी ओपन झालेली असेल तर आम्हाला फूड टेस्टिंगची खूप आवड आहे. आम्ही तिथं जातो, आम्ही पार्कमध्ये जातो, म्हणजे गार्डनमध्ये जातो, किंवा आम्ही कुठं फिरायला जातो, किंवा आम्ही वन डे ट्रेकिंगसाठी जातो. आम्हाला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. माझं हे सेपरेट लाईफ आहे, ते मी अजिबात डिस्क्लोज करत नाही. पण आज मला तुम्हाला ते सांगावंसं वाटतं आहे की देव 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 करणं ह्याच्यामध्ये सुद्धा आपले जे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी घरातल्या आहेत किंवा घरातली जी आपली फॅमिली आहे, जी मुलं आहेत किंवा नवरा आहेत, ह्यांच्याकडं इग्नोर होता कामा नये. आपल्या कामांच्याकडं जी झालीच पाहिजे त्याच्याकडं इग्नोर होता कामा नये. आणि या सगळ्यामध्ये अजिबात आपली हेल्थ खराब होता कामा नये. बघा, आपण सगळं करतो, पण आपण बायका आपल्या हेल्थकडं लक्ष देत नाही. अजिबात आपल्या हेल्थकडं इग्नोर करायचं नाही. तुम्ही एकच लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ. तुमची जर बॉडी, तुमची जर हेल्थ शेवटपर्यंत जर चांगली असेल, तर तुम्ही तुमचा संसार व्यवस्थित चालवू शकाल, तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण साथ देऊ शकाल, तुम्ही तुमच्या नवऱ्याला, तुमच्या फॅमिलीला पूर्णपणे तुम्ही सपोर्ट करू शकाल. जर तुमची हेल्थ खराब असेल तर देवसुद्धा तुम्हाला
काहीही मदत करू शकणार नाही. कारण देव तेव्हाच मदत करतो जेव्हा आपण आपली स्वतः मदत करतो. आणि जर आपण आपल्या बॉडीला किंवा आपल्या हेल्थला चांगलं ठेवण्याचं जर आपण कष्ट घेणार नाही तर देवही काही करू शकत नाही. मग तुम्ही कितीही सेवा करा, देव तुम्हाला मदत करणार नाही. त्यामुळे थोड्या गोष्टी ह्या आपल्या हातात आहेत, त्या आपणच करायच्या असतात. आणि येस, तुम्ही एक टाईम टेबल घालून घ्या की बाबा मला एवढा जॉब आहे, मी सकाळी फक्त 10 ते 15 मिनटं देवासाठी काढू शकते, मी संध्याकाळी फक्त 15 मिनटं देवासाठी काढू शकते. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठली सेवा बसवू शकाल हे तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. त्या सेवा तेवढ्या बसवा आणि तेवढंच करा. अजिबात त्याच्या बियॉन्ड जाऊन आपली हेल्थ खराब करून घरी भांडणं करून अजिबात काहीही करायची गरज नाही. देवालासुद्धा वाईट वाटेल जर तुमच्यामुळं किंवा देवदेव केल्यामुळं जर घरी भांडणं होत असतील तर. आणि बघा, जर तुम्हाला खरंच टाईम मिळत असेल ना, चला एक दिवसातनं मला 1 तासभर किंवा 2 तास मला मिळत आहेत, तर मग त्या टाईममध्ये तुम्ही 110% सेवा करा. मी अजिबात काहीही म्हणणार नाही. मी तुम्हाला तेवढंच म्हणते आहे की दोन्हीही बॅलन्स झालं पाहिजे. तुमचं घरचं काम, तुमचं सगळ्यांच्याकडं तेवढंच टाईम देणं, स्वतःला टाईम देणं आणि देवालासुद्धा टाईम देणं, हे सगळं एका लेवलवरती आहे. कोणीही पहिलं आणि कोणीही ह्याच्यामध्ये दुसरं नाही. त्यामुळे जर तुम्हाला टाईम मिळत असेल तर नक्की तुम्ही सेवा करा, पारायणं करा. 1 तास नाही, 1.5 तास नाही, 2 तास. पण जर तुम्हाला टाईम मिळत असेल, तुम्ही टाईम काढू शकत असाल तुमच्या रुटीनमधून, तर हे नक्की करा. हे अजिबात चुकवू नका. पण अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना खरंच टाईम मिळत नाही हो. बिचारे सकाळी 3 वाजता उठतात, 3:30 वाजता उठतात आम्ही सांगतो म्हणून, आणि मग हेल्थ त्यांची खराब होते. तर प्लीज ताईंनो आणि दादांनो, अजिबात हेल्थवरती कॉम्प्रोमाइज करून असं अजिबात करू नका. तुम्ही जर आजारी पडला तर तुमची फॅमिली ही कशी चालणार किंवा त्यांच्याकडं कोण बघणार, किंवा तुम्ही स्वतःची हेल्थ खराब करून अजिबात असल्या गोष्टी अजिबात प्रेशराईज करू नका. त्यामुळं ताईंनो, दादांनो, माझी एकच विनंती आहे की देवदेव पण करा. कारण ती आपला तो पुण्याचं जे अकाउंट आहे ते आपल्याला कायम क्रेडिट ठेवायचं आहे, हे नक्की आहे. पण वर्क लाईफ बॅलन्स हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. घरी लक्ष देणं, स्वतःकडं लक्ष देणं, दिवसातनं स्वतःसाठी 1 तासभर काढणं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अजिबात देवदेव करू नका. थोडा टाईम स्वतःसाठी पण काढा, फॅमिलीसाठी पण काढा, नवऱ्यासाठी पण काढा आणि मुलांसाठी पण काढा. ही माझी एवढीच विनंती आहे. जेवढं जमेल तुम्हाला तेवढंच करा. कारण कष्ट केल्याशिवाय पैसा कमवता येत नाही, आणि जर पैसा कमवता जर आला नाही तर आपला संसार चालणार नाही. आणि ह्याच्याबरोबरच देवाची सुद्धा, नशिबाची साथसुद्धा आपल्याला पाहिजे. त्यामुळं दिवसातनं 1 अर्धा तास किंवा तासभर तुम्ही देवासाठी नक्की काढा. हे दोन्ही हँड इन हँड जातात. त्यामुळे कसं बॅलन्स करायचं आहे, कसं टाईमटेबल घालायचं आहे, हे तुम्ही स्वतः ठरवा. पण ह्याच्यामुळं घरी भांडणं होता कामा नये आणि तुमची हेल्थ खराब होता कामा नये, आणि तुम्ही ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्याला इग्नोर करू नका. हीच माझी विनंती आहे. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचे काय ह्याच्यावरती कमेंट्स आहेत हे मला नक्की सांगा.